भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी व पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजिका डॉक्टर सौभाग्यवती शुभाताई पाध्ये, ठाणे जिल्ह्याच्या प्रभारी पायलताई कमरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हरीश शर्माजी, जिल्हा महानगर चंद्रपूरचे अध्यक्ष राहुल पावडेजी, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुगे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव विद्याताई देवाडकर, मातृशक्ती प्रमुख सीमाताई देशमुख, राष्ट्र सेविका समितीच्या विभाग संयोजिका अंजलीताई इरुळकर, चंद्रपूर जिल्ह्याच्या संयोजिका वंदनाताई आगरकाठे, चंद्रपूर शहराच्या संयोजिका किरणताई बुटगे, इतर सर्व मंचावरील मान्यवर व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीची मातृशक्ती, भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व शूरवीर महिला कार्यकर्ता पदाधिकारी भगिनींनो, मी सर्वप्रथम चंद्रपूरमध्ये प्रदेश संयोजिका डॉक्टर शुभाताई पाध्ये यांचं शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या भूमीमध्ये स्वागत करतो व चांद्यापासून मांद्यापर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत व गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्रात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हा संदेश प्रत्येक घराच्या प्रत्येक महिलेपर्यंत व त्या घरातील कर्त्या पुरुषापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना प्रचंड मोठे यश यावं आणि देश महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर राहावं या दृष्टीने शक्तिदायिनी माता महाकालीनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या वंदनाताई आगरकाठे यांनी महाराष्ट्राच्या प्रदेश संयोजिका यांच्या सूचनेनुसार काही स्पर्धा आयोजित केल्या। माझ्या माहितीप्रमाणे त्या स्पर्धेचं आज पुरस्कार वितरणीय आहे। ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो, त्यांचेही कौतुक करतो। वेळेअभावी मी कदाचित पूर्ण कार्यक्रमामध्ये थांबू शकणार नाही, पण त्या सर्व पुरस्कार प्राप्त माझ्या भगिनींचं निश्चितपणे मी माझ्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मनापासून कौतुक करतो। हे कौतुक करत असताना ते वाघाच्या जिल्ह्यामध्ये निवास करतात। जगातल्या 193 देशात सर्वात जास्त वाघ भारतात आहे आणि भारतातले सर्वात जास्त वाघ आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे। म्हणजे दिल्ली देशाची राजधानी असेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी असेल, पण चंद्रपूर ही जगातल्या वाघांची राजधानी आहे। आणि या राजधानीमध्ये असणाऱ्या या आमच्या भगिनी यांनी सुद्धा असाच वाघासारखा पराक्रम प्रत्येक क्षेत्रात करावा ही अपेक्षा आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो समारोह साजरा करण्यासाठी जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं अनेक ग्रंथ वाचत होतो, त्यापैकी एक वाक्य मला खूप आवडलं। छत्रपती शिवाजी महाराजांना एकाने सहज विचारलं की तुमच्या या हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रीचं स्थान कुठं असेल? छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझ्या राज्यामध्ये स्त्रीचं स्थान हे माझ्या घरच्या देव्हाऱ्यातच असेल, इतरत्र असू शकत नाही। आणि म्हणूनच देवाच्याही मंत्रिमंडळामध्ये प्रमुख खाती ही आपण महिलेचकडे दिली।
फायनान्स मिनिस्टर माता लक्ष्मी आहे, डिफेन्स मिनिस्टर माँ दुर्गा आहे, एज्युकेशन मिनिस्टर माँ सरस्वती आहे. आणि आपल्या देशामध्ये या संदर्भात तर अनेक श्लोक आहेत की जिथं नारीची पूजा होत नसेल तो कदापिही स्वर्ग होऊ शकत नाही. ईश्वराने स्त्रीला काही वैशिष्ट्यपूर्ण ही पुरुषांपेक्षा जास्त देणगी दिली आहे आणि ती म्हणजे सहनशीलता. मी जेव्हा वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर मागच्या 5 वर्षात एक गोष्ट माझ्या आवर्जून लक्षात आली की वर्धा जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यानंतर आपल्या राज्यात जे पहिले 5 जिल्हे आहे जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या त्या 5 जिल्ह्यांपैकी वर्धा एक. पण तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जे शेतकरी थोड्याशा कर्जाचा कंटाळून समस्या आणि संकटाला तोंड न देता पाठ फिरवून आत्महत्या करतात, तेच वातावरण, तेच कुटुंब, तेवढीच शेती, त्याच अडचणी, त्याच समस्या, तेच संकट. पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा बहीण माझी मात्र ती आपलं कुटुंब पुढे घेऊन जाते. तिची सहनशीलता, आपलं कुटुंब, आपला परिवार म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहे, सर्वोपरी आहे, हा भाव. आणि त्या संकटात मात करत ती जेव्हा पुढे जाते तेव्हा खरोखर आहे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की इथेही बसलेल्या जेवढ्या महिला असतील त्या सर्व महिलांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की 99% महिलांच्या नावाचा शेवटचा शब्द हा ए किंवा आय असतो. मग महाकालीमध्ये आय आहे, सीतामध्ये ए आहे. हा ए आणि आय का असतो? ते ए यासाठी की अतिशय ए ग्रेड काम कोणाच्या हातून होत असेल तर ते महिलेच्या हातून होतं, आणि आय यासाठी की ते इंटेलिजंटली होतं. विश्वगौरव, देशगौरव, जननायक, युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी म्हणूनच आता 33% लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय केला. हे आरक्षण देताना एकच भाव होता की ज्या देशामध्ये 50% महिला आहे त्यांनी सुशिक्षित व्हावं, आणि जी आपली धारणा आहे की मुलगी म्हणजे कुलदीपक नाही, मला तर म्हणण्याचा अधिकार जास्त आहे इतरांपेक्षा, कारण मला एकुलती एक मुलगीच आहे. मला ना सुनेची शिव्या खायची गरज पडणार आहे किंवा जास्त तिखट टाकून सासऱ्याला भाजी खाऊ घालण्याचा प्रश्न येणार आहे. आणि हे खरं आहे की आता युग बदललं, पण अजूनही काही लोक असे आहेत की जे भेद करतात, मुलगी आणि मुलामध्ये भेद करतात. आणि एक गोष्ट खरी आहे की सर्वांना ईश्वराने समान अधिकार दिलाय. हा भेद हा काल्पनिक आहे, हा भेद आपण तयार करतो. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं की बेटी बचाओ, आणि फक्त बेटी बचाओ नाही, बेटी पढाओ. आणि म्हणून आज अभिमानाने आपण सांगू शकतो, काही लोकांनी आपल्यावर टीका टिप्पणी केली. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ म्हटल्यानंतर काही लोकांना सवय असतं की नाक कापून अपशकुन करणं. एखाद्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली की मुद्दाम विडंबन करायचे आणि विडंबन करत सांगायचे कि क्या लगाया बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, यहां तो एक मेरे बहन पे अत्याचार हुआ है. मोदीजी डगमगले नाही. आणि आज कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत मोदीजींनी तुमच्यासारख्या भगिनींच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली, तुमच्यासारख्या बहिणींवर विश्वास ठेवला, तुमच्या सारख्या बहिणींच्या शक्तीचा उपयोग हा समाजाच्या रचनात्मक कामासाठी व्हावा. आणि मग आज आपण इथं
कागज चिटकोगे कि बेटी है अनमोल उपहार, शिक्षा है उसका अधिकार, बेटी नहीं है किसी से कम, मिटा दो अपने सारे भ्रम. आणि आज लोक विडंबन करत राहिले, गंमत उडवत राहिले, पण आज आपण अभिमानाने सांगू शकतो की मधात काही 10 वर्षापूर्वी असंही कालावधी आला की 1000 पुरुषांच्या मागे महिलांची संख्या ही 810 812 पर्यंत आली होती. आणि अशाच पद्धतीने चालू राहिलं असतं तर भविष्यामध्ये काही सामाजिक प्रश्न जन्माला आले असते. पण आज आपण अभिमानाने सांगू शकतो की गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, आज गडचिरोलीमध्ये 1000 पुरुषांच्या मागे 1020 महिला झाल्या आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही संख्या कमी होत होती, ज्याची चिंता जनगणना झाल्यानंतर केली जायची, आज आपण अभिमानाने सांगू शकतो की मोदीजींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या एका आंदोलनामध्ये हजारो तुमच्या सारख्या महिला सहभागी झाल्या. आणि आज देशामध्ये इतक्या वेगाने पुरुषांच्या बरोबरीने महिला पुढे येत आहे. हेही खरं आहे की महिला जेवढं उत्तम काम करतात ना, तेवढं पुरुष जर अभ्यास केला तर कमी होतं. मी जेव्हा चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केला आणि विचार केला की देशातलं सर्वात उत्तम मेडिकल कॉलेज, त्याचं डिझाईन हे एम्स हॉस्पिटलपेक्षा उत्तम राहावं, पण एका ठिकाणी येऊन आम्ही अटकलो. जेव्हा मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर सांगत होते की 35 वर्षापूर्वी जर मेडिकल कॉलेज केलं तर 4 हॉस्टेल मुलांसाठी असायचे आणि 1 हॉस्टेल मुलींसाठी असायचं. पण मग अभिमान जागा की आता 3 हॉस्टेल मुलींसाठी असतात आणि 2 हॉस्टेल मुलांसाठी असतात. 65% मुली डॉक्टर होत आहे. आणि हाच वेग राहिला ना तर जसा आता आम्ही 3-4च पुरुष इथं आहोत, तशी हालत मेडिकल कॉलेजमध्ये जागासारखी राहणार नाही. म्हणजे मुलांचं रॅगिंग घेईल आणि मुलं मात्र आपले रूम मध्ये गुपचूप बसून राहतील. 65% मुलीचे ऍडमिशन झाले. अपघात होतात बघा. म्हणजे मी काल आकडे वाचत होतो, कारण काल विधानसभेत चर्चा होती आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 14,000 मृत्यू, म्हणजे आकडा तो 13,800 काही आहे, पण राऊंड फिगरमध्ये सांगतोय. 14,000 मृत्यू रोड अपघातात झाले. 14,000. अपंग हे तर अजून 20-22 हजार अपंग झाले, जे परमनंट अपंग झाले. आकडा ऐकला की काटा येतो. एका वर्षात 14,000 मृत्यू. आपल्या देशामध्ये जगातले सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातात होतात. पण जेव्हा ते मी वाचायला लागलो तेव्हा एक गोष्ट ते मी 3दा वाचली की हे अपघात करणारे जे आहेत ना, यामध्ये मुलींच्या किंवा महिलांच्या हातून होणारे अपघात आहे ना, हे 1% पेक्षाही कमी आहे. मुलगी जेव्हा गाडी चालवते, स्कूटर चालवताना पाहा ना, इकडे तिकडे पाहत नाही, फुटते मोठे इकडे तिकडे तिकडे इकडे. आणि आता पिऊनही चालवतात. तो एक प्रॉब्लेम आहे. ऍक्सिडेंट होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पिऊन चालवणे. मुलींच्या हातून अपघात होत नाही. म्हणजे मी ते काल वाचल्यावर मनात विचार आला की हे 14,000 मृत्यू थांबवायचे असेल तर ड्रायव्हिंग सीटवर महिलाच ठेवली पाहिजे, म्हणजे मग अपघात होणार नाही, कोणाचा जीव जाणार नाही. आज आपण इथे एकत्र आलो ते फक्त पुरस्कार देणं हे एक कारण आहे, पण फक्त तेवढ्या पुरते आलो नाही. आपल्या सर्वांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे की स्त्रीचं वर्णन आपण काय करतो. भारताला आपण बाप का नाही म्हणत, माता का म्हणतो. भारत माता की जय म्हणतो असं पाहिजे का. भारत पिता की जय असं कोणी म्हणतं का. माताच का म्हणतो. कारण स्त्री ही पोषण करते आणि म्हणून नदीला आपण माता मानतो, समुद्राला आपण माता मानत नाही. कारण ज्यांच्यावर पोषण करण्याची जबाबदारी आहे, ज्यांच्यामध्ये निरंतर बदल करण्याची क्षमता आहे, ज्यांच्यावर समाजाचं दायित्व आहे,
त्या सर्व गोष्टीला आपण स्त्रीच्या रूपात पाहतो. म्हणूनच आपण भारत माता म्हणतो, म्हणूनच आपण नदीला माता मानतो, कारण नदी ही तुमच्या माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्याच नदीच्या तीरावर कितीतरी संस्कृती विकसित झाली, किती लाखो करोडो लोकांचं पोषण करणारी नदी, म्हणून आपण त्याला स्त्रीचा दर्जा देतो. मग आज आपल्यावर ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की आम्ही संघटित व्हावं, एकत्र व्हावं. जिथं कुठं महिलेवर अत्याचार असेल तेव्हा ती एकटी असता कामा नये. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. एखाद्या अशिक्षित, निरक्षर आणि कधी कधी अतिशय जास्त सुशिक्षित समाज आणि कुटुंबामध्ये सुद्धा मुलीचा जन्म होऊ नये असं म्हटलं जातं. काही लोक असे आहेत, प्रचंड अब्जोपती आहे, पण त्यांना मुलगी नको असते. आता आपण कायदा केला, आता कायद्यामध्ये सोनोग्राफी करून आपल्याला लिंग समजून घेता येत नाही, पण तरी काही डॉक्टर असतात चुपचापपणे त्याचं लिंग निदान करतात. मग अशांवर दहशत तयार व्हावी की असं पापाचं कृत्य केलं तर याद राखा की आम्ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या भूमीतला महिला आहोत. जसं शक्तिदायिनी माता महाकालीनी राक्षसाला पायाखाली तुडवून ठेचलं, तुम्ही सुद्धा या गर्भाचं निदान करताना, जर लिंग निदान करताना मुलगी असेल तर तिला गर्भपात करत असाल तर याद राखा, जय महाकाली म्हणून तुम्हाला कायद्याच्या चौकटीत तुडवल्याशिवाय राहणार नाही. आपण मुलींसाठी, महिलांसाठी राज्य सरकारने अनेक व्यवसाय, बचत गटासाठी घोषणा केल्या, पण अनेकदा माहितीच्या अभावी आपण हे प्रोत्साहनच देत नाही. साधी विक्सची डब्बी आणायची असेल, मुलाला सर्दी झाली तर घरच्या कर्त्याची येण्याची वाट पाहावी लागते. हे चित्र बदलवायचं आहे. अमृत महोत्सवी वर्षात माननीय मोदीजी वारंवार सांगताय की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि म्हणून परवा मोदीजींनी आवर्जून सांगितलं की आता आमचा संकल्प आहे 2 कोटी लखपती दीदींचा. आम्ही एकीकडे 15,000 बचत गटांना ड्रोन दीदी करतोच आहे, पण आमचा संकल्प आहे की 2 कोटी आमच्या भगिनी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. विक्सची डब्बीच काय, उद्या घरामध्ये बरोबरीने आर्थिक शक्ती असणारी आमची भगिनी, आमची बहीण. आणि म्हणून मोदीजी म्हणाले की नारी से नारायणी तक. हा जो संकल्प आहे, एक दिवस एकत्र येऊन हा संकल्प होणार नाही. आपल्याला संकल्प असा करावा लागेल की ज्यामध्ये स्त्रियांचं, महिलांचं योग्य नियोजन होईल, आमची शक्ती संघटित होईल, आमची ऊर्जा संघटित होईल. आणि ही ऊर्जा संघटित करून मग आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणण्याची आवश्यकता पडणार नाही. जेव्हा स्त्री ही शक्तिशाली म्हणून समाजात येईल तर काही दिवसांनी बेटा बचाओ और बेटा पढाओ असं म्हणण्याची आवश्यकता पडेल. आणि त्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावं. आणि जेव्हाही तुम्ही कार्य कराल तेव्हा मी विश्वास देतो की तुमच्यासोबत आम्ही पूर्ण शक्तीने उभे राहू. पूर्ण शक्तीने उभे राहत महिलांच्या प्रगतीमध्ये, उन्नतीमध्ये, महिलांच्या विकासामध्ये, बेटी बचाओ बेटी पढाओ या एका अतिशय पवित्र आंदोलनात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सदिच्छा असा विचार मांडून मी पुढे बैठकीला जातो आहे. कारण जिल्ह्यातले आणि मुंबईचे काही आमदार बैठकीसाठी माझी वाट पाहत आहे. 4ची बैठक होती आणि मला तिथं ताबडतोब निघायचं आहे. आपल्या सर्वांना सदिच्छा देतो. 1 किंवा 2 पुरस्काराचं वाटप करतो आणि मी पुढे निघतो.